छावा. एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार काळी बाळी धूर नळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एक कोपऱ्यात धूपदानातील कनोजी धुपाच्या धुराची वळी वर उठत होती. कनोजी धूप. मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या सतरंजाच्या पटावरील एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या वाळ्या चौकांकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निरखीत होते. निकोलो मनुची हा गोराच आहे. आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोराड टोपी ठेवून तिथे अदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. सतरंजाच्या अक्कलबाजी खेळात त्याला चांगलाच रस होता. राजांच्या पापणीकडा लालावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज आणि सूरजसिंग कछवाह यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तरात्रीला मिर्झा राजाचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते. शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानेने भेट घेतली होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा मुलूक देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामेली होईपर्यंत शंभूराजांना राजपुताच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोचविण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रानवण्याचा उग्रट वास शोधित फिरण्याची पाळी यावी तशी राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा सतरंजाचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील सतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती घोडे उंट वजीर पटावर चढले. वनगाईच्या काळ्या शिंगांची बनवलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण असेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजे संथपणे म्हणाला, खोलिये चाल राजासाहेब. त्यांच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खोलिये राजाजी, हक और दर्जा आपका है. नाही. मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का एक दस्तूरी रिवाज है. सफ़ेद प्यादे फर्जी जनाना होते हैं और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं, जवाब रहता है मर्दाने का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनुचीकडं बघत गडगडून हसले. राजांनी चमकून मिर्झा राजांकडे पाहिले. त्यांच्या छातीवरची कवऱ्यांची माळ थरकून उठली. डोळे आग ठिणग्या फेकू लागले, पण ते काही बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा सरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा ना समझो राजा साहब, हमने सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खोलते हैं पहली चाल.
मिर्झाने राजांच्या पटावरील सफेद प्याद्यांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्याच हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे प्यादे राजाने पुढे सरकवले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे सतरंजात लक्ष होते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजाचे गिळलेले 23 गड दिसत होते. त्या चौकाने जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रुजाम्यावर बसलेला निकोलो, मनूची आपल्या लाल नाकावर दाटणारे घामाचे थेंब अधूनमधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनांना आणि मर्दांना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तक्कात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजाने तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपला तिरक्या चालीचा उंट हलविला. राजांचा सफेद राजाला पुन्हा शह पडला. बराच विचार करून राजाने 2.5 घरे छलांग घेणारे आपल्या दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला. त्या घोडाने मिर्झा राजाच्या काळ्या राजाला शह घातला. मनूची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्याची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हाताची बोटे सरासर फिरवत तो राजे आता आपले घोडे कसे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला. राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून काढण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या वजीरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुकाबळी दिले अशी चुटपुट लागली. धुराच्या वळ्यांचा एक दमदार झुटका खेचून आपका घोड़ा छांग मार के हमारे राजा पर बेमुरवती से आ गया मगर हकनाक काम आया असे म्हणत मिर्झा राजांनी पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला. घोडे तक्कात टाकले. हे बघताना इतका वेळ शांतपणे सतरंज बघणारा निकोलो मनूची मात्र राहून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, ओ नो इट कांट, ओ नहीं मार सकता. मनूचीने मिर्झा राजाने तक्कात हटविलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते त्या घरात बसवले. मिर्झा राजा काळा वजीर मागे हटून त्याच्या पूर्वीच्या घरात बसले. पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवून मनूची मिर्झा राजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊच शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांचा एका कोपऱ्यात असलेला राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला.
आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमान भुवया वर चढवीत मिर्झा राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो मनुची आणि राजांकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहातांची थाप देत मिर्झा राजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त. ओ नहीं मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांच्या तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतह आपकी हुई राजा साहब, हमने शिकस्त ली. दस्तूर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्क राजाची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील फत्तेची रिवाजी शाही बक्षिशी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजाच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजाजी, इजाजत हो तो मन की एक बात खोल देना चाहते हैं. हाँ जरूर. मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्यांच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आक्रसला गेला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद प्याद्यांकडे राजाने क्षणभर नजर दिली. ते रंग सतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या मासाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर राखून त्यांच्या डोळ्यात आपल्या बागदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नाक फण्यागत ताठ मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बड़ा हो, जन्म लेता है जनाने की कोख में. आणि हे ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्का नळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजांच्या आग्रहावरून राजाने पठाण दिलेरखानाची भेट घेतली. पुरंदराच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे राजपुतांच्या गोटातून यायला निघाले. मागचा पुढचा दोन्ही पायखूर पायबंदांनी जखडून टाकलेली घोडे एकटेच हिरव्या कोणातून रखडत चालावी तशी रथ राजपुताच्या गोटात राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत रखडत चालताना त्यांच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्यालाच माहीत होती. मिर्झा राजाने राजांबरोबर पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 आसामी खाशा होत्या. एक खुद्द त्यांचाच मुलगा कुंवर किरत सिंग आणि दुसरा उग्रसेन कछवा. किरत सिंगच्या राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि उग्रसेन कछवा राजांच्या बरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजी राजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामिली होईपर्यंत म्हणजे 23 गडकोट रितसर मिर्झा राजांच्या ताब्यात पोहोचते होईपर्यंत संभाजीराजे राजपुताला सिंगच्या राजाचे जामीन राहणार होते. हा सगळा बनवलेला मनसुबा बिलाकसूर पार पाडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुंवर किरतसिंग आणि उग्रसेन कछवा यांना बोलावून घेऊन दोघांना 2 महत्त्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या. आपल्या बच्चाला कुंवर किरतला त्याने बजावले, कुंवर संभल के रहना, वो शेवाजी है, पहाड़ का शेर. उग्रसेनला त्याने फारच सावधगिरीचा इशारा देऊन ठेवली.
उग्रभान ठीक परख लेना कि शिवाजी आपका ही कुंवर तुम्हारे हवाले कर रहा है। गाफिल मत रहना, हो सकता है शिवाजी किसी का भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा। मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यज्ञ केलेली रणचंडी त्याला जवळजवळ पावळ्यासारखीच होती. आपल्या शामियान्यात नकसदार तबकातील पाणविडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कानाती धरून केशी साफे बांधलेले तरणे बांड किरत आणि उग्रसेन उभे होते. मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला. राजा साहब, हम आपको विदा दे रहे हैं, लेकिन विदा देना हमारा स्वभाव नहीं. हमें अच्छा लगता है अगवानी करना. आप कुंवर शंभू को भेज देना, हम शाही ढंग से उनकी अगवानी करेंगे. तळ हातात निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती, त्याहून स्वतःची वाटत होती. त्यांच्या निर्विकार बघण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, डरना मत राजा साहब, बेशक बिना हर्ज कुंवर को भेज देना. उनका बाल तक बाका नहीं होगा. इतबार करो, हम कसम उठाते हैं. मिर्झाने शामियान्याच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली. मुन्शी उदयराजाला बोलावून घेतले. त्यांच्याकडून आपल्या पूजेतील शंकरावरची बेलपत्रे एका तबकातून आणून घेतली. त्यातील 2 पाने उचलून ते राजांच्या हातातील शाही निरोप विड्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक हम जिंदा है तब तक आपके कुंवर का यह बाल भी बाका नहीं होगा. मिर्झाच्या शामियान्यातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक राजपूत भारकऱ्यांबरोबर किरतसिंग आणि उग्रसेन यांचे घोडदळ राजांच्या पालखीबरोबर कदंबात चालू लागले. कोंढाणा किरतसिंगाच्या हवाली करून राजा वाड्यावर मासाहेबांच्या सह परतलेले राजे आपल्या महालात अस्वस्थ फेऱ्या घेत होते. महालीची चिराखदारे उरभर जळत होती. जिजाबाईच्या महालाकडून आलेली थाळ्याची वर्दी त्यांची भूक नाही अशी फेर वर्दी पाठवून परतवली होती. जिजाऊंना तोंड दाखवण्याचे धाडस काही त्यांना होत नव्हते. राजपूत मराठी मुलखात आल्यापासून गावठीणीचा धागा तुटावा आणि कंठाचा एकेकी मणी ओघळत जावा तसे राजांचे मन ओघळत आले होते. आता हे ओघळणे मध्यभागीच्या पदकाबरोबर येऊन ठेपले होते. प्रत्यक्ष फर्जत संभाजी राजांना राजपुताच्या गोटात धरावे लागणार होते जाणून घेऊन. राजांच्या मनाच्या खलबतखान्यात एक ताजा आवाज लसलत देत घुमत होता. एकला जीव पदरी घातला स्वारीचं त्यांच्या आवाज. त्यांच्या आवाजात मिर्झा राजाचे हिंदुस्थानी बोल मिसळत होते. बेशक विनाहर्ज भेज देना आपके कुंवर को, हम कसम उठाते हैं. राजकारण नात्याचा गुंतावा जाणत नसते. डोळ्यांवर पट्टी बांधून ते माणसाला एकाच वेळी लुसलुसत्या हिरवळीवरून रणरणत्या वाळवंटात उतरवीत असते. राजांना रक्ताची नाती नसतात. असली तरी ती मनाच्या जमदारखान्यात मोरबंद.
करून ठेवावी लागतात. राजे निर्णयाला आले होते, पण त्यांच्यासमोर एक पेच होता. ह्या निर्णयाची समज शंभूराजांना कशी पाडावी? आऊसाहेबांना त्यासाठी हिंमतबंद कशी करावी? पुन्हा पुन्हा त्यांना वाटत होते की तडक जिजाऊंच्या महाली जावे, मणी दाटलेल्या मोकळ्या ओठी बोलावे, पण पाय महालाच्या उंबरठ्यातच अडखळत होते. हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवर चाळवीत जात होती. चिंतावळ्या मनाबरोबर पाय फेऱ्या घेत होते. आऊसाहेबांची खाशी स्वारी येतीया. संगती बाळ धोनी हवीत. राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धरकऱ्याने आत येऊन मुजरा देत वर्दी दिली. कायदे आखडलेले. दौडते घोडे थांबावे, तशा राजांच्या फेऱ्या गप्पन थांबल्या. थळ्यास नाही आलात गडकोटांची चिंता करता? महालात शंभूराजांच्या सह आलेल्या जिजाऊ संतपणे राजांना म्हणाल्या. शंभूराजांनी पुढे होत आपल्या महाराजसाहेबांच्या पायांवर कपाळ ठेवले. त्यांना उठवून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावरच्या 2 दळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले. ते बघताना संभाजीराजांची कुंडळी मांडणाऱ्या हरवड ज्योतिषांची जबान त्यांना आठवली. साक्षात रुद्र पुराणातला रुद्र जन्मास आला आहे. उंच गडकोटावरही प्रलय माजवी, पण जसा अपतंगणाकडून नडला गेला तसाच योग या कुंडळीत दिसतो. त्या आठवणीने राजे घायाळ झाले. नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसावा करू लागले. त्या रुद्र शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचवणे पडले. त्यांचा कंठ निळा काळा पडला. पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राजासाठी, या मावळ माणसांच्यासाठी तुम्हा आम्हास असे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केले, तुम्हा आम्हाला ते प्रसंग पडला तर कैक वेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, राजा हा विष्णूचा अवतार अंश आहे. राजा हा विष्णूचा अंश आहे, पण त्यांना ठावे नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच शिवलिंग पूजतो. शंभूराजे रुद्राने रुद्रासारखेच राहावे, रुद्रासारखेच वर्तावे. राजाचे मन बांधील झाले. पुढे होत शांतपणे त्यांनी मासाहेबांच्या पायांना हात लावला. तो निर्धाराने मागे घेत आपल्या कपाळावरच्या शिवगंधाला भिडवला. राजे, कोंढाणापासून आम्ही बारीक बघतो आहोत. तुम्ही आम्हास टाळू बघतात. राजपुतांशी तहाची गोष्ट घडली म्हणून बेचैन आहात. राजे, आम्हापासून काही लपवणे तुम्हाला साध्य होणार नाही. राज्य जाते म्हणून धीर जाता कामा नये. तास शाबूत असतील तर नदी नामशेष होतच नाही. अत्यंत मायेने जिजाबाई धीराच्या शब्दात म्हणाले. ते शब्द न शब्द उरात साठवून घेताना खाली पडलेल्या राजांचे मान अपसुकच वर उठले. तर्फेला असलेल्या शंभूराजांच्या खांद्यावर आपल्या हाताचा निमुळता गुलाबी तळवा चढवीत ते जिजाबाईंच्या तोळजाई शांत डोळ्यांच्या आश्वासनावर विश्वास म्हणाले. खरं आहे मासाहेब, आम्हास तुम्हापासून काहीच लपवणं साध्य होणार नाही. चारी पायात अकडे दाब बसविलेल्या हत्तीसारखा आमची राजपुताच्या गोटात गत झाली. यात काही कमी नाही. म्हणून राजपुताने 5 कलमी तहातून शेवटच्या कळमाचा अंकुश आमच्या मर्मात टोचून ठेवला आहे. तुमच्या कानी तो कसा घालावा हेच आम्हास उमगत नाही. क्षणभर राजाने संभाजीराजांवर आपली नजर खेळवली. त्यांच्या खांद्यावरच्या राजांना हात नकळत त्यांच्या पाठीवर आला.
काहीतरी बोलावे तसा उगाच फिरत राहील. कसला अंकुश राजे, साफ साफ बोला. जिजाबाईंचे डोळे राजांच्या सर्वांगाभोवती तटबंदी बांधत फिरले. मला शंकेखोर झाले. बगललेला असलेल्या संभाजीराजांना आपल्या आणि मासाहेबांच्या मध्ये घेत त्यांना पोटाजवळ बिलगवून राजे घोगरट आवाजात म्हणाले, राजपुताच्या तहाची तमिळ होईपर्यंत, 23 गडकोट त्यांच्या हवाली होईपर्यंत आम्हाला बाळराजांना त्यांच्या गोटात धाडावं लागणार. ओळीस म्हणून राजांची नजर जिजाऊंच्या मुद्रेवरून घसरली आणि त्यांच्या पायावर येऊन स्थिरावली. राजे थरारलेल्या जिजाऊ राजांच्या बागदार नाकाकडे बघत जवळजवळ किंचाळल्याच, काय काय बोलता आहात हे? हे कलम तुम्ही मान्य करून आला? हरदन म्हणून तुम्ही तुमची एकुलती एक निशाणी हातात आहे हे विसरला. तुमच्या इतबारासाठी राजपुताला ओळीसच पाहिजे होता, तर मग त्याच्यासाठी आम्ही काय कमी होतो? नाहीतरी कपाळ फुटलं म्हणून चितेवर चढायला निघालेले आम्ही राजपुताचा ओलीस म्हणून पालखीत चढलो असतो. त्या बोलांनी गडबडून गेलेले राजे व्याकुळल्या नजरेने मासाहेबांकडेच बघत लगबगणे म्हणाले, गैरसमज होतो आहे मासाहेब. ही अट मिर्झा राजांनी घातली. आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाज उरला नव्हता. तेच आम्हाला पुढं चालवून तुम्हाला ती बाजूला काढता आली असती. राजाची स्वप्न पुढच्या पिढ्यांत बघायची असतात. त्यासाठी टाकावी लागलीच तर जुनी पिढी खर्ची टाकावायची असते. उद्या मिर्झाच्या तळात बाळराजाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडं पाहावं? उद्या आमचा म्हातारा श्वास सरला तर स्वर्गीय आमच्या सुनबाईंना काय जाब द्यावा? जिजाबाई राज्यांवर रोखलेली नजर जरासुद्धा ढळवायला तयार नव्हत्या. मासाहेब धीर सोडू नये. मिर्झा राजानं बेल उचलून शपथ घेतली आहे. बाळराजांचा केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. राजपुताच्या गोटात मिर्झा जबानीचा सच्चा आहे. दगाच करायचा असता तर आम्ही त्यांच्या भेटीला बेहत्यार गेलो. तेव्हा त्यांना आम्हालाच तो केला असता. सगळीच माणसं हरामी नसतात मासाहेब. मासाहेबांच्या अदब राखून राजे त्यांना आपली राजकीय चाल समजून देण्याची कोशिश करत होते. पण संभाजीराजे ही जिजाऊंच्या शोषित स्त्री मनाची नाजूक नातेबंधाची जिव्हाळी होती. पुढचा जो भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल. आपण आता इथेच थांबूया आणि बघा, किल्ले जेव्हा मिर्झा राजांच्या बरोबर मिटिंग केली शिवाजीराजांनी आणि ते तह केला की आम्हाला एवढे किल्ले द्या, 23 किल्ले, आणि काय असेल तो एवढा द्या. मग एवढा देणार आहे त्यांना विश्वास नव्हता शिवाजी महाराजांवर. म्हणून संभाजीराजांना त्यांच्या हवाली घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सांगितलं की संभाजीराजांना आमच्याकडे ठेवा, जिथपर्यंत तुमचे किल्ले येत नाही तिथपर्यंत. तसा जवाब छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. पण ते जिजाबाईंना मान्य नव्हते, कारण का संभाजीराजे एकदम छोटे होते आणि एकटाच होता ना. शिवाजी महाराजांचा त्यावेळेस पुत्र एकटाच होता, एकुलता एक, आणि त्याची आई नाही. म्हणून ते जिजाबाईला खराब वाटलं. पण शेवटी राजाचं कर्तव्य आहे की कसं जिंकावं. बघा, मुलगासुद्धा बघितला नाही शिवाजी महाराजांनी. कोणासाठी? तर समाजासाठी, राज्यासाठी. स्वतःचा मुलगा मिर्झा राजांच्या हवाली केला, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. बघा, असं कोण करेल का आपल्या राजकारणामध्ये?
स्वतःचा मुलगा कोण हवाई करेल का? बघा करतात काय राजकारणामध्ये. त्यांनी मोदी सरकारने बघा स्वतःचा देश बोलतात का भ्रष्टाचाराने व्यापलेला, ह्याने व्यापलेला, त्याने व्यापलेला, भ्रष्टाचार करून हे करू ते करू असे बरेच बहाणे सांगितले. नोटा कमी केल्या, नोटाबंदी केल्या, त्याच्यात कितीतरी माणसं गरीब माणसं उभे राहून 8-8 तास, मी तर स्वतः 6 तास उभे राहिली. बघा एवढे तास उभे राहून लोक मेली पण आरती. सांगा असला राजा काय कामाचा जो दुसऱ्याला त्रास देईल. ज्यांनी स्वतःची मायभूमी आता ही जमीन काय सरकारची असते का? सगळी जमीन सरकारची असती तर मनुष्याने कशाला घेतली असती? मनुष्याची सातबारे कशाला झाली असते? प्रत्येकाचे 7 बारे आहेत ना, आदिवासींचे पण 7 बारे आहेत. प्रत्येकाचा 7 बारा आहे म्हणून ती सरकारची झाली का? सरकारचा फक्त ठसा लागला म्हणून सरकारची झाली का? ठसा का लागतो? कारण तो 7 बारी ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या व्यक्तीचीच असते, म्हणून तो ठप्पा दिला जातो सरकारचा आहे ना, स्टॅम्प दिला जातो. म्हणून असं करू नये सरकारने की ती जमीन सगळी माझी आहे आणि कोणाला पण द्यावी, अडाणीला द्यावी, अंबानीला द्यावी. मग अडाणी तिथे घुसतो, त्या लोकांना त्रास देतो, हे करतो ते करतो. हे चांगलं आहे का? एक राजा आपला मुलगा समाजासाठी मुसलमानाची हवाई करतो, तह पूर्ण करण्यासाठी. आणि हे लोक स्वतःची शान राखण्यासाठी, स्वतःची बाण राखण्यासाठी आपल्या देशाच्या समाजाला हवाली करते. समाजाच्या बघा म्हणजे तो जंगलाचा 7 बारा त्यांच्या हवाली करतो. असल्या सरकारला लाज शरम आहे का? हे प्रत्येक जनतेने जागरूक व्हा. आणि खरंच जनता जर बघायला गेलं तर जनता राजा आहे. आजचं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती हे आपले पूर्वज आहेत, त्यांनी शिकवलेलं आहे. तर प्रत्येक जनता ही राजा आहे. राजा आहे तर ज्यांना आपण नोकर म्हणून ठेवतो ना, त्यांना आता हे द्यायची वेळ आली आहे. प्रत्येकाने जागा व्हा. आणि जर माझं खरंच कोणाला जर हे वाटत असेल तर मी खरंच म्हणजे मनापासून माफी मागते. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढचा आपल्याला छावा बघायचा आहे की शंभूराजे कसे आहेत. त्यांचा पुढे आता मिर्झाराजांच्या जेव्हा हवाली करणार तेव्हा त्यांचं काय स्थिती असणार ते आपण ऐकायला विसरू नका. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. काही चुकलं असेल माझं तर क्षमा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. वंदे मातरम.